पनवेल महापालिकेनं कोरोना काळामध्ये रुग्णांवरती उपचार करण्यासाठी विकत घेतलेलं करोडो रुपयांचं वैद्यकीय साहित्य सध्या धूळघात पडलंय। कळंबोलीमध्ये उभ्या करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या 3 मजल्यांवरती हे वैद्यकीय साहित्य तसंच पडू नये। व्हेंटिलेटर मशीन, ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन सिलेंडर, रक्तपेढी, बेड, सलाईन या वैद्यकीय साहित्य अस्ताव्यस्त विखरल्याचं दिसून येत आहे। पनवेल महापालिका आणि सिडकोच्या दुर्लक्षपायी ही अवस्था झाल्याचा आरोप होतोय। पनवेल महापालिकेच्या या साहित्याचा योग्य वापर करून एखादं 100 बेड्सचं रुग्णालय उभं करता येतं का, हे पाहिलं जात आहे। आज तुम्ही पाहिले बेड एवढ्या चांगल्या पद्धतीचे आहेत, ऑक्सिजनच्या यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीचे आहेत। आज व्हेंटिलेटरसाठी लोकांना आज घरोघरी दारोदारी फिरावा लागतो, परंतु त्यांना कधी आयसीयूची रूम मिळत नाही आहे। आज इथेशी या ठिकाणी जर हॉस्पिटल आपण निर्माण केलं असता तर आज जनतेला त्याचा उपयोग झाला असता। आणि जर पाहिलं आपण ते 5-6 वर्षामध्ये मी माहिती 2 ते 2.5 हजार कोटी महानगरपालिकेने या आरोग्य विभागाने याच्यामध्ये खर्च केलेले कोणते पैसे आहेत? हे जनतेचे टॅक्सचे पैसे आहेत। हे मला जनतेला दाखवायचे होते तर अशा पद्धतीने तुम्ही छिडको इकडे महानगरपालिका सांगेल माझं नाही अधिकार, म्हणजे लोकांच्या पैशाचा उपयोग काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।